नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी लाल तुरीची बीट चालू आहे। आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लाल तुरीचा बाजारभाव व बाजूलाच आपला शेतकरी बांधव दिसत आहे, त्यांचे बी अनुभव पुढे व्हिडिओमध्ये ऐकूया। एक 11 12 13 14 15 16 17 18 19 150 9000 1 11 12 25 26 26 26 26 करो 150 50 50 50 9050 9050 पट्टी गिरा देंगे, टेंशन मत ले, पट्टी गिरा दूंगा मैं। 9111 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 रुपया 9201 2 रुपया 2 3 4 5 6 7 8 7 रुपया 7 रुपया 7 रुपया 7 रुपया 7 रुपया 7 रुपया 8 रुपया 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 22 23 24 25 26 27 28 29 30 31 50 51 52 9252 9252 53 53 53 9253 53 53 करूँगा 53 54 55 56 57 58 62 60 61 62 63 64 65 66 67 68 62 70 70 1 70 9270 70 1 70 2 70 3 बार भाव 11 12 25 51 92 51 51 51 51 92 51 51 51 51 51 92 51 51 51 92 51 51 बोलना है क्या? 92 51 51 बोलना है क्या? 92 51 51 51
दाद कोणी आहे पलीकडे नाही आहे. अलग-अलग केलं. कोणतं दावण? हे एकावन्न, साडेसात साडेसात रुपये काय? नाही आहे. कलर नाही जमणार. एकावन्न कलर नाही जमन त्याचा. कलर नाही कलर. देऊ का मग? मक्का सारखा कलर पाहिजे होता. मक्का सारखा कलर पाहिजे होता. या ठिकाणी आपण बीडद्वारे जाणून घेतला ही जी लाल तूर येल होती व बाजूला शेतकरी बांधव आहे ते बी येल होते त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कसं त्याचं व्यवस्थापन केलं व आज काय बाजारभाव लागला, कोणती जात होती लागवडीची. पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. काकासाहेब आश्रोबा शिंदे आडगाव. बरं, तर ही जी तूर लावली होती आपण ही कोणत्या जातीची तूर होती? ही पंचगंगाचा. पंचगंगाची. हां. कशी सेपरेट लावली होती का पाटे पाटे होती? नाही, पाटे घातली होती कपाशीमध्ये. कपाशीमध्ये. किती एकर क्षेत्रात होती? ही 2 एकर क्षेत्रामध्ये. 2 एकरमध्ये. तर किती भरण साधारण तुमची तूर? साधारण 7 क्विंटल भरण. 7 क्विंटल. ते हे जो आपला व्हिडिओमध्ये लॉट दिसत आहे जवळपास 10 गोण्या आहे, 10-11 गोण्या, 12 गोण्या जवळपास त्यांनी या ठिकाणी 12 गोण्या आणल्या होत्या. तर काय बाजार व्हावं लागतील आज? आज तिला 9,251. 9,251. म्हणजे काड्याच आणली होती का वाळू घातली होती? नाही, एक दिवस थोडी ओळख घातली. वाळू घातली. हां. वायल होते त्यामुळे चांगला व्हावं लागला. चांगला भाव मिळाला. बरं बरं. तर साधारण किती खर्च येतो आपला तुरीला? तुरीला जास्त खर्च नाही येत, मिडियम खर्च येतो. बरं, सेपरेट लावलं तर खर्च येतो, पण ती आप कापाशीमध्ये लावली होती मी. हां, कपाशीमध्ये लावलं. म्हणजे कापाशीला जो खर्च येतो तिला खर्च आहे. तो हां. बरं बरं बरं. तर तुरीचं पीक कसं वाटतं तुम्हाला? तुरीचं पीक चांगलं वाढतं, कमी खर्चात आहे आणि हां. चांगलं आहे. बरं, काय भाव पाहिजे तुरीला कमीत कमी? कमी 10,000पर्यंत पाहिजे होतं. बरं बरं, 10,000 भाव मिळाला पाहिजे. बरं, हे बाजूला जो बाई शेतकरी त्यांनी काय आणलं होतं? चोरच आणली होती. तूर आणली. तुम्ही किती गोण्या आणली होती? आम्ही आणली 12 गोण्या आणली. 12 गोण्या. तुम्ही कशी लावली होती? सेपरेट लावली होती का? नाही नाही, सरकीत लावली होती. सर्किट लावली होती का? हा, 1.5 एकरमध्ये लावलेली. 1.5 एकरमध्ये. हा, तर किती कट्टे आणले त्यात? ते 12 कट्टे आणले होते. बरं बरं. तुम्ही कोणत्या गावचे? आडगाव तालुका? जिल्हा संभाजीनगर. बरं बरं. तर किती भरण साधारण? ती भरण 7 क्विंटल. 7 क्विंटल. हां. हे आपलं व्हिडिओमध्ये पुढं तुझं आहे की त्यांनी या ठिकाणी आणली होती. तर काय बाजार व्हावं लागलेला? तिला लागला 9,050. 9,050. हा, बरं, किती भाव पाहिजे तुरीला साधारण? साधारण कमीत कमी 10,000 तरी पाहिजे. बरं बरं. ही कोणती जात होती आपली? ही पंचगंगा होती. पंचगंगाची. हा, कसं वाटतं तूर पीक तुम्हाला? तूर पीक चांगलं आहे. सेपरेट घ्यायला पाहिजे की पाट्या पण चांगलं आवडत येतं? पाट्या चांगलं आवरेज येते. म्हणजे दोन्ही आपलं मिश्र पीक म्हणून चांगलं फायदा ठरू शकतं. हां, बरं बरं बरं. सारखी पडतात थोडं कमी खर्च आहे. हां हां हां. म्हणजे सरकीमध्ये असल्यामुळे तिला खर्च कमी आहे. हां, चालतं. या ठिकाणी जे आपला शेतकरी बांधव येले होते त्यांनी बी आपलं थोडक्यात तूरविषयी माहिती दिली. या व्हिडिओमध्ये आपण आजचे लाल तुरीचे बाजारभाव हाराशीद्वारे बी बघितले व या ठिकाणी शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून बी आपण या ठिकाणी आजचे बाजारभाव जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.